हॅलो, मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही गार्डनिंगपासून झाली आहे. तर याआधी दाखवलेलं रोप हे जे शेवंती मी आणली होती पिवळ्या कलरचे, ती खूपच खराब झाली होती, म्हणून मग ती चेंज करून दुसऱ्या कुंडीमध्ये लावले. आणि हे इथे टोमॅटोच्या बिया टाकल्या होत्या एके दिवशी, तर त्या बघा किती भारी रुजल्यात. आता बघूया हे किती दिवस राहते व्यवस्थित, कारण आम्ही जिथे माझे रोपं आहेत सगळे तिथे कमी ऊन येतं, त्यामुळे झाडं काही जास्त वेळ जगत नाहीत. हे त्यांनीच टोमॅटोची रोपं लावून घेतलेत. जवळजवळ 10 ते 12 रोपं आहेत. त्यातली आत्ता सध्या तरी किती शिल्लक राहत आहेत काही माहिती नाही, पण मी त्यांना रोज पाणी घालते. जास्त पाणी घालत नाही, कारण ऊन कमी असल्यामुळे जास्त पाणी घातलं तर ते वाळलं जात नाही आणि मग झाडंसुद्धा खराब होतात. तर आमची दोघांची झाडं लावायची इथे काम चालू होतं, आणि आमच्या छकोलीचं तर काय मध्ये मध्ये लोडबोड करणं तिला पाहिजेच असतं. ती कधी शांत बसतच नाही. कुठलेही सुद्धा काम करा की तिचं लोडबोड करणं गरजेचं असतं. मग ते तिकडे झाड लावत होते. म्हटलं तोपर्यंत तिची केसंसुद्धा कट करायची होती. दुकानात घेऊन गेल्यावरती केस कट करायला तर ती खूप रडते, म्हणजे कैची बघितल्यावरच रडायला सुरुवात करते. म्हटलं घरीच थोडी बारीक करून घेते. तर घरी तिची केसं कट करून घेतली आणि मग त्यानंतर मग तिला आंघोळ वगैरे घालून घेतली. तोपर्यंत दुपारचे 2-2:30 वाजले होते. म्हणजे भूक पण लागली होती. सकाळी नाश्ता थोडाफार झाला होता, पण एवढी काही इच्छा नव्हती जेवायची. पण आत्ता जेवलो नाही तर मग संध्याकाळी लवकर भूक लागेल, त्यामुळे मग थोडी मॅगी बरेच दिवस काय महिने म्हणायला गेलात तरी चालेल, 4-5 महिने मॅगी खाल्ली नव्हते. त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी आज मॅगीवरच ताव मारला. त्यानंतर मग थोडा वेळ आराम केला आणि आम्ही निघालो संध्याकाळी बाहेर फिरायला. तर त्याचीच ही तयारी आहे. तर तुम्ही मला नक्की सांगा की मी कशी दिसते या ड्रेसमध्ये. हा ड्रेस मला माझ्या मावशीने घेतला आहे. जेव्हा मी मुंबईला गेले होते तेव्हा माझी मावशी म्हणजेच माझी काकीसुद्धा आहे ती, तर ती मुंबईला असते. तिनेच मी पहिल्यांदा तिच्या घरी गेले होते, त्यामुळे तिने मला हा ड्रेस घेऊन दिला. तर आज फिरायला जायच्या निमित्ताने मी हा ड्रेस घातला होता. त्याच्या आधीसुद्धा घालून झाला आहे 2-3 वेळा, पण आता बाहेर फिरायला जायचं म्हटल्यावरती मी हाच ड्रेस जास्त करून घालते. मला बाकी पंजाबी ड्रेसशिवाय दुसरे कोणते ड्रेस आवडत नाही. आणि आता बाहेर फिरायला जायचं म्हटल्यावरती घरची कामं तर आवरायला पाहिजेत, ती ठेवून चालणार नव्हती. तर मग घरचं कामं आवरायला घेतलं. त्यांनी कचरा वगैरे काढून घेतला आणि मी कपडे वगैरे आणून त्यांच्या घड्या घालून घेतल्या, कारण आल्यावरती सुद्धा ते काम लागणारच होतं. मग म्हटलं जायच्या अगोदर काम करून घेऊया. त्यानंतर मग आम्ही निघालो मंदिरात जायला. तर आम्ही इथे येऊन पोचलो आहे दत्तनगरच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये. खूप दिवसापासून इच्छा होती या मंदिरात यायची, म्हणजे लग्न झाल्यापासून तर मला वाटते मी कधीच नसेल आले या मंदिरात. आज ही पहिलीच वेळ आहे माझी मंदिरात यायची, म्हणजे आमच्या तिघांची सुद्धा पहिलीच वेळ आहे. हे लग्नाच्या आधी येऊन गेलेत की नाही माहिती नाही, पण आमच्याबरोबर सगळ्यांची ही पहिलीच वेळ आहे. तर आम्ही आता मंदिरात आलो आहे इथे बाप्पाचं दर्शन घ्यायला. खरं तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी यायचं होतं बाप्पाचं दर्शन घ्यायला, पण काही कारणानिमित्त ते काही जमलं नाही यायला. मग म्हटलं चला आता सुट्टीच आहे, तर काय सुट्टीचा उपयोग काहीतरी करायला हवायच ना. सुट्टी म्हटल्यावरती आमचं काम एक असतं आणि बाकी दुसरं जर काम नसेल घरी काय तर मग फिरायचं, बाकी काहीच नसतं. मग काम झालं थोडंफार, म्हटलं चला आता फिरून पण येऊया. मुलेसुद्धा घरी बसून बसून कंटाळतात. मग आम्ही फिरायला आलो. तर या दोघांची इथं मंदिरात गर्दी नसल्यामुळे मस्ती चालू होती. तिथे मग मनाप्रमाणे दर्शन घेतलं आणि मग घरी जायला निघालो. घरी जाता जाता वाटेत अचानक अजून एक मंदिर लागलं. म्हटलं वेळ तर होता आमच्याकडे भरपूर, मग आम्ही ह्यासुद्धा मंदिरात गेलो. तर ते सुद्धा गणेश आणि दत्त मंदिर होतं. तर गणपतीची मूर्ती ते रंगकामासाठी गेली होती, त्यामुळे मग आम्ही स्वामींचं दर्शन केलं आणि घरी आलो. येता येता छकोली झोपली गाडीवर. मग तिला थोडा वेळ झोपवलं. त्यानंतर इथे मग ती उठली आणि माझ्यासोबत मस्ती करत होती. तिला मी कोणतेही कानातले घातले की तिला खूप आवडतात. झुमके टाईप कानातले असतील तर तिला तर मजाच वाटते. मग ती त्या झुमक्यासोबत खेळत बसते. तर इथे तिची आणि माझी मस्ती चालू आहे. आणि श्रेयांचा इथे अभ्याससुद्धा चालू होता, कारण त्याला दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं होतं. फिरून आल्यावरती मग त्याला अभ्यासाला बसवलं होतं आणि छकुली माझ्यासोबत मस्ती करत बसली होती. बघा किती आईवर प्रेम होतो चाललं आहे मुलीचं. त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या आणि नंतर मग आम्ही घरी जेवण बनवायचा खूप कंटाळा आला होता आणि चायनीज खायची पण इच्छा झाली होती. मग आम्ही चायनीज खायला आलो बाहेर.
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. भेटू उद्या, तोपर्यंत बाय.